वोट जिहाद या शब्दाच्या वापरामुळे महायुती अडचणीत, निवडणूक आयोग करणार चौकशी। मंगळवारी विधानसभा निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली। राज्य सरकारकडून दिवसभर शासन निर्णय जारी करण्यात आले, परंतु वोट जिहाद या शब्दाने राजकीय चर्चेला एक वेगळंच वळण मिळालं। नमस्कार, मी चैताली, आपण पाहताय आपला आवाज। झाले असे की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वोट जिहाद हा शब्द वापरला जात आहे। भाजपच्या अनेक नेत्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस पासून ते किरीट सोमय्यापर्यंत अशा अनेक नेत्यांनी याबद्दल विधानं केली आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मोठा फटका बसला। महायुतीच्या पराभवाची कारणे सांगताना भाजप नेत्याकडून वोट जिहाद या शब्दाचा वापर केला जात होता। काही मतदारसंघांमध्ये वोट जिहाद असे दावे भाजपाचे नेते करत आहेत। भाजपाकडून एका विशेष समूहाला टार्गेट करण्यात येत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे। दरम्यान याबद्दल राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। आपल्याकडे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य आहे त्या तुलनेत कोणी आपली मतं मांडणं वैयक्तिक पातळीवरून किंवा जाहीरपणे सुद्धा या सगळ्याबद्दल आपला कायदा काही ना काही कॉमेंट करतो। कायद्याच्या बाहेर जाणारं जर विधान कोणी करत असेल तर त्याच्यावरती निश्चित कार्यवाही होईल। आपण जो प्रश्न विचारताय की अमुक हे कायद्याच्या बाहेर जाणारं आहे किंवा नाही, याचं उत्तर हे नक्की काय झालेलं आहे, एव्हिडन्सेस काय आहेत याच्यावर अवलंबून आहे आणि कायद्याच्या चौकटीतच ते सिद्ध व्हावं ना। वोट जिहाद याबद्दल आपण जी सूचना मांडलेली आहे त्याचा लीगल एक्सपर्ट्स आणि ईसीआयच्या गायडन्स खाली तपास करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल। म्हणजेच वोट जिहाद या शब्दाची चौकशी होईल असा इशारा निवडणूक आयोगाने केला असून वोट जिहादच्या शब्द प्रयोगामुळे महायुतीत अडचण येईल का यावर सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला या शब्द प्रयोगाबद्दल काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।